कुसुमाग्रजांच्या कविता वाचणं हा कायम सगळ्याच आपल्या नाशिककरांसाठी, वाचकांसाठी आणि कुठल्याही कलाकारासाठी हा एक आनंदाचा अनुभव असतो. दरवेळी कविता वाचत असताना पुस्तकांनीच साथ दिली आहे बघा. त्याच्याशिवाय कोणी तरुण जाणार नाही आयुष्यात. त्यामुळे वाचाल तर वाचाल. मराठी भाषा गौरव दिन अभिजात दर्जा मिळालेला आहे भाषेला आणि त्यानंतरचा आमचा हा पहिला कार्यक्रम आम्हा तिघांच्या मनात खूप आनंद, उत्साह आणि आम्हाला जोड मिळाली ती कीर्तीची. आमच्याकडनं ज्या काही चुका होतील त्या नेहमीप्रमाणे तुम्ही पदरात घ्याल अशी आशा आहे. आणि समोर ज्या विद्यार्थिनी बसल्या आहेत सारडा कन्या विद्या मंदिराच्या, तर त्यांचे विशेष आभार यासाठी की मला आत्ता असं वाटतं आहे की काही वर्षांपूर्वी मी तिथेच होते. या शाळेची मी विद्यार्थिनी आहे आणि शाळेचा संस्कार जो आम्हाला मिळालेला आहे तो हाच वाचनाचा, लेखनाचा. तर खूप खूप थँक्यू. हां तर तो एक फार मोठा विषय आहे. तर खूप खूप आभार. सुरू करतो आहे आम्ही कार्यक्रम आठवणीतील कुसुमाग्रज. संवाद. तुम्ही जेव्हा माझी या कवितेशी बोलता, तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता तेव्हा माझ्याशी बोलू नका, तेव्हा माझ्याशी बोलू नका. कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा, बहुधा, पण माझ्या बोलण्यात मात्र तुम्हीच असाल पुष्कळदा. वा. आकाश सांगते, तू तसा आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस, तू असा आहेस हे मला वारंवार सांगू नका. तू तसा आहेस, तू असा आहेस हे मला वारंवार सांगू नका. कारण तुम्हाला नाही तरी त्या आकाशाला मात्र मी 1000 वेळा सांगितलं असेन मी कसा आहे. कारण तुम्हाला नाही तरी त्या आकाशाला मी 1000 वेळा सांगितलं असेन मी कसा आहे. शरीर मातीच्या सुंदर बनात मनपणा जेव्हा फसतो तेव्हा पश्चिमेच्या किरमिजी मांसलात ओठ हरवलेले आकाश मला सांगते आश्वासक स्वरात. पश्चिमेच्या किरमिजी मांसलात ओठ हरवलेले आकाश मला सांगते आश्वासक स्वरात. आकाशपणाही असाच असतो, आकाशपणाही असाच असतो. आदेश. या बसा. रडणं तर नेहमीच आहे, पण थोडं तरी हसा. अंधाराचा आसरा थोडा वेळ विसरा, काळजामध्ये जपा उजेडाचा वसा. तुमच्या माझ्या जगण्याचा एकमेव स्वामी त्या सार्वभौम सूर्याचा, त्या सार्वभौम सूर्याचा आदेश आहे असा, त्या सार्वभौम सूर्याचा आदेश आहे असा. मराठी भाषा गौरव दिवस काल आपण साजरा केला. निमित्त ठरतं ते या दिवसासाठी म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती. कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर तथा तात्यासाहेब, ज्यांना आठवलं तरी आपल्याला प्रसन्न वाटतं, आनंद होतो. ज्यांच्यासमोर वाकावं अशी माणसं फार कमी आहेत नाही का. ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर वाटतो त्यातलं हे एक नाव कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी नाशिकला साहित्य समृद्धी दिली आहे. त्यांची मानवतावादी वृत्ती, आतिथ्यशील स्वभाव, अजातशत्रुत्व, मिश्किलपणा, छंद, आवडीनिवडी, माणसं जोडण्याचं त्यांचं वेड, प्रसिद्धी परांगमुखता, शालेय महाविद्यालयीन कारकीर्द, पत्रकारिता क्षेत्रातली त्यांची भ्रमंती, चित्रपट क्षेत्रामध्ये नशीब आजमावण्यासाठी त्यांनी केलेली धडपड, ध्रुव मंडळ, लोकहितवादी मंडळ या मंडळांचा स्थापण्यामध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार आणि सक्रिय सहभाग, सामाजिक सामिलकी आणि बांधिलकी, नवोदित कवी आणि लेखकांच्या विषयी असलेला त्यांचा जिव्हाळा, सत्यम शिवम सुंदरम वरची निष्ठा, वास्तव्याचं भान न सोडणारा आदर्शवाद,
संगीतप्रेम, केशवसूत, गडकरी, माधव जुलियन इत्यादी साहित्यिकांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव, आदिवासींच्या विषयी असलेली कळकळ, असंख्य मानसन्मान, पुरस्कार मिळूनही जोपासलेली निरीच्छ वृत्ती, प्रवासाचं वेड, पत्रोत्तरांची आवड, घड्याळाची नावड, त्यांच्याविषयीचे गैरसमज आणि समजही, हे सगळं बघितलं, ऐकलं, वाचलं की वाटतं कुसुमाग्रज आपल्याला अपरिचित नाहीत आणि नव्हतेच कधी. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आंतरप्रवाहाच्या छटा वेळोवेळी त्यांच्या कवितेतूनच छापून काढल्या आहेत त्यांनीच. विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणूनच नव्हती भीती तिजला पराजयाची, अशी प्रांजळाची कबुली देणाऱ्या कुसुमाग्रज यांच्या काही कविता आम्ही आता आपल्यासमोर वाचणार आहोत. सुरुवात झालेलीच आहे, पण ती एक नांदी होती आणि आता पुढच्या कविता आम्ही वाचणार आहोत. त्यांनीच लिहून ठेवलं आहे की कवितेशी बोलताना माझ्याशी कमी बोला, तेच आम्ही करणार आहोत. जास्तीत जास्त कविता ऐकवायचा प्रयत्न करणार आहोत. बालपण नाशिक या नावेने आपण सुरुवात करतो आहोत. त्यांचं आजोळ जे होतं ते इथलं सप्तशृंगगड वणी परिसर, इथे त्यांची आत्या राहायची. सुट्टीमध्ये जेव्हा तिथे जाणं होई तेव्हा तो सप्तशृंगगड कसा दिसला त्यांना, ती ही कविता. सप्तशृंग. हाच गिरी तो वयात नवथर, मनात माझ्या घुसला होता. कल्पकतेच्या अतल पटावर जेठा मारून बसला होता. गमला तेव्हा मला हिमाचल, भेदत गगनातील निळाई. उंच उंच घनमाला लंगून सुरलोकाच्या समीप जाई. उभा कडा हा बलाढ्य काळा, लवलेला लव देखत खाली. उभा कडा हा बलाढ्य काळा, लवलेला लव देखत खाली. जगतामधली सर्व गर्वता या शैलातून समूर्त झाली. जगतामधली सर्व गर्वता या शैलातून समूर्त झाली. शीतकड्याची दरी भयावह, पाताळाचे हिरवे तळघर. शीतकड्याची दरी भयावह, पाताळाचे हिरवे तळघर. किती रहस्ये उठली त्यातून, सुखकर काही काही बदसूर. शिला शिल्पते गमे आजची, शिला शिल्पते गमे आजची, पुरातनाशी जवळीक जडते. शिला शिल्पते गमे आजची, पुरातनाशी जवळीक जडते. देवी देऊळ पहाड यातील आप्तपणाचे दर्शन घडते. देवी देऊळ पहाड यातील आप्तपणाचे दर्शन घडते. जगदंबेची उभार मूर्ती उग्रतेतही वत्सल वाटे. जगदंबेची उभार मूर्ती उग्रतेतही वत्सल वाटे. ओलांडूनी भय भक्तीचा घन गहिवरलेल्या उरात दाटे. काल नदीच्या कितीक लाटा, काल नदीच्या कितीक लाटा, विरल्या आता रेतीवरती. काल नदीच्या कितीक लाटा, विरल्या आता रेतीवरती. गतकाळातील मानस लहरी इतिहासाच्या गुहेत शिरती. आजही येतो पुन्हा पुन्हा मी, प्रौढ वयाचा गंज मनावर. आजही येतो पुन्हा पुन्हा मी, प्रौढ वयाचा गंज मनावर. भाव बंधतो तसाच तरीही, तसेच सारे अद्भुत सुंदर, तसेच सारे अद्भुत सुंदर. आज रहस्य नसती काही, आज रहस्य नसती काही, दरीन भयंकर गिरीन पावन. आज रहस्य नसती काही, दरीन भयंकर गिरीन पावन. तरी हवेतून झिरपत राही, अथांग शांती स्नेहल सांत्वन. घाट उतरता गिरिवर्याचा, घाट उतरता गिरिवर्याचा, तीर्थरूप हो स्पर्श शिराते. वृद्ध शब्द ही असाच ये रे, गतकाळातील स्मरून नाते. वृद्ध शब्द ही असाच ये रे, गतकाळातील स्मरून नाते. गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया,
हिऱ्यांची झालर आहे, त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा. 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायांशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते. मंत्रजागर गाजत होते. रेशमी साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतील हिशोब हरिणाच्या गतीनं बागडत होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचं दुर्दैव, उत्तर दाराजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचंच दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्त्व अंतिम असतं. गाभारा सलामत तो देव 50. गाभारा सलामत तो देव 50. अहिनकुल नावाची कविता. ओतीत विखारी वातावरणी याग, ओतीत विखारी वातावरणी याग, हा वळसे घालित आला मंथर नाग. मधुनीच उभारी फणा करी फुत्कार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. कधी लवचिक पाते खडगाचे लवलवते, कधी वज्रधरेवर गगनातून कडकडते, कधी गर्भरेशमी पोत मध्ये जरतार, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. मार्गावर याच्या लवत तृणांची पाती, पर्णावर सुमने मोडून माना पडती. थरथरती झुडपे हादरती नववेली, जग गुलाम सारे या सम्राटा पुढती. चालला पुढे तो, चालला पुढे तो काय ऐट आनंद, चालला पुढे तो काय ऐट आनंद. अग्नीचा ओघळ ओहळतो जणू मंद, टाकली यमाने कट्यारवा कनकाची. चालली बळींचा वेध घेत ही धुंद, वा तांडव करता सोमप्राशुनी काली. रक्तात नाहली शिरमुंडावळ भाली, थयथया नाचता नरड्यांवर प्रेताच्या. हे कंकण निखळून पडले भूवर खाली. चालला पुढे तो लचकत मुरडत मान, चालला पुढे तो लचकत मुरडत मान. अवतरे मूर्तिमान मल्हारातील तान, चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य. चालला मृत्यूचा मान करीच महान, चालला पुढे तो लचकत मुरडत मान. अवतरे मूर्तिमान मल्हारातील तान, चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य. चालला मृत्यूचा मान करीच महान. हा थांब थांब, कुणाची जाळीमध्ये चाहूल. अंगार कणापरी नयन कुणाचे लाल, आरक्त ओठते ध्वजा जणू रक्ताच्या. रे नकुल आला, आला देख नकुल, रे नकुल आला, आला देख नकुल. थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा, रिपू समोर येता सोडून अन आडोसा. भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा, घे फणा उभारून मरणाचा कानोसा. पडलीच उडी की तडितेचा आघात, उल्के परी तळपत कण्यात घुसले दात. उल्के परी तळपत कण्यात घुसले दात. विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प, फुंफाट करी अन पिशा परी त्वेषात. रण काय भयानक,
रण काय भयानक लोळे आग जळात, रण काय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळ वात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळ वात. क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार, शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर, विच्छिन्न तनूतने उपसून काढून दात, वाऱ्या परी गेला नकुल वनातून दूर, वाऱ्या परी गेला नकुल वनातून दूर. यमक दुष्काळी. उन्हात निखारलेली खडी फुटता फुटेना, स्तनाला चिकटलेलं मूल सुटता सुटेना, करंगळीतून गळणारे रक्त हटता हटेना, बाई फोडतच राहिली, बाई फुटतच राहिली, बाई फोडतच राहिली, बाई फुटतच राहिली. वा. कणा. ओळखलत का सर मला? ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विझली, भिंत खचली चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून, पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. नाही नाही, पैसे नकोच सर, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. या काही सामाजिक कविता ऐकल्या आपण. आता आम्ही वाचणार आहोत त्या प्रेमाची अनुभूती देणाऱ्या काही कविता. कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये निसर्ग आढळत नाही फारसा. याचं कारण त्यांचं माणसावर असलेलं प्रेम असेल का? माणसांचं वेडच होतं त्यांना. एकदा ते त्यांच्या स्नेहांना म्हणाले होते की क्षितिजावरचा जाळ बघितला का? रात्रीच्या वेळी ते बाहेर पडले होते फिरायला तेव्हा, की क्षितिजावरचा तो जाळ बघितला का? किती सुंदर दिसतो. जीवनात मला दोनच गोष्टी हेलावून टाकतात, एक म्हणजे पेटलेला वणवा आणि दुसरं म्हणजे दारिद्र्य. वणवा दारिद्र्य म्हणजे कुसुमाग्रजांच्या कवितेचं सार असेल का? आणि म्हणूनच त्यांची प्रेमकविता जी आहे ती देखील आपल्या सामोरी जेव्हा येते ती ही सगळी प्रतीकं घेऊनच येते. आकाशातील ग्रह नक्षत्र मानवी रूप धारण करतात, प्रसंगी त्या विराट स्वभावानुसार अनंत प्रेम दर्शवतात. वाचकांकडून प्रेमाच्या अनंत रूपात सहभागी होण्यासाठी त्या आवाहन करतात. आणि म्हणूनच कुसुमाग्रजांच्या प्रेमकवितेतील त्याग, बलिदान, आवेग, सत्याचं दर्शन याने आपण स्तिमित होऊन जातो. या प्रेमकवितांची सुरुवात करूयात. सगळे स्मरतील. मग मी स्मरेल का? प्रेम कुणी कुणावर करावं? त्याला काही बंधनं नसतात, नाही का? प्रेमयोग नावाची कविता.
प्रेम प्रेम कुणावर करावं? प्रेम कुणावर करावं? कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं. कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं. भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं. दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं. यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं. वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं. गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं. मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. पेंद्याच्या बोबल्या बोलांवर करावं. पेंद्याच्या बोबल्या बोलांवर करावं. यशोदेच्या दुधावर देवकीच्या आसवांवर. यशोदेच्या दुधावर देवकीच्या आसवांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फळ्यावरही करावं. कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं. भोगावर करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. प्रेम म्हणजे अरे पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. अरे मोरासारखा छाती काढून उभा राहा. जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. अरे सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत. अरे अरे जास्तीत जास्त 12 महिने बाही बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.
पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता आहे. युगा मागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना. युगा मागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळीत लेना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे. विझुनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रात राहील अनजागती. न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे अन मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेजकण. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचर स्वीकारुनी दारुण. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी याचना प्रीतीची, लाजुनी लाल होऊन या लाजरा मंगळ. निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा, करी धूमकेतू कधी आर्जव. परी परी भव्य ते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. परी भव्य ते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवानेवर. शहारून येते कधी अंग, तुझ्या स्मृतीने उले अनसले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालुनी या गळा. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालुनी या गळा. तुझ्या लाल ओठातली याग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र भाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी, अमर्याद मित्रा तुझी थोरवी. अन मला ज्ञात मी एक धुली कण. अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. हे गगना, हे गगना तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी. तुला उदारा पहिल्यापासून सर्व कहाणी ठावी. अशी दूरता अपार घडता, एक तुझीच निराळी. अंतरातही एकपणाचे सांत्वन जगवित राही. घनकेसांतुनी तिच्या अनंता, फिरवित वत्सल हात. सांग तिला की दूर तिथेही जमू लागली रात. घनकेसांतुनी तिच्या अनंता, फिरवित वत्सल हात. सांग तिला की दूर तिथेही जमू लागली रात. अशाच चांदण्यात अष्टमीच्या मौक्तिक मंद चांदण्यात, अष्टमीच्या मौक्तिक मंद चांदण्यात समज आपण भेटलो एखाद्या निवांत टेकडीवर. अष्टमीच्या मौक्तिक मंद चांदण्यात समज आपण भेटलो एखाद्या निवांत टेकडीवर, तर तू म्हणशील ही भेट पूर्वीच झाली असती तर तुझ्या माझ्या आयुष्याचे नकाशे किती बदलले असते. तर तू म्हणशील ही भेट पूर्वीच झाली असती तर तुझ्या माझ्या आयुष्याचे नकाशे किती बदलले असते. मी म्हणेन बदललेही असते. आणि तरीही याच टेकडीवर, अशाच चांदण्यात, तरीही याच टेकडीवर, अशाच चांदण्यात तुला नाही पण कोणाला तरी मी भेटलो असतोच. तुला नाही पण कोणाला तरी मी भेटलो असतोच. आणि म्हणूनच
नाते नावाच्या कवितेत ते म्हणतात, नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही, नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही. व्यवहार कोविदांचा होईल रोष हो, व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो, व्याख्येतूनच त्यांची प्रज्ञा वाहात जाई. नाताल राग यांच्या बंधात बांधलेला, स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशात दाही. गावातल्या दिव्यांना पथतो कसा पुसावा, मंजिल की जयाची तारांगणात राही, मंजिल की जयांची तारांगणात राही. कुसुमाग्रज म्हणजे माणूस, माणुसकी आणि जीवन यांच्यावरती निरपेक्ष, अकृत्रिम आणि निर्व्याज प्रेम करणारे एक उदात्त प्रेमकवी होते. काही कवितांमधनं आपण बघितलं ते. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणणारे आशावादी कवितांमधून अनेक निराश जीवांना आणि जीवनांना आधार देणारे हे विजिगीषू प्रकाश कवी होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 1942 साली वि. स. खांडेकर यांनी स्वखर्चाने कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की मानवतेला पायदळी तुडवण्याचा प्रत्येक लहान मोठ्या अन्यायाच्या विरुद्ध आपल्या प्रतिभेचं शस्त्र घेऊन लढणाऱ्या उद्याच्या साहित्यिकांमध्ये कुसुमाग्रज हे चमकत राहतील अशी माझी खात्री. आणि झालंही तसंच नाही का. याची दखल ज्ञानपीठाच्या रूपानं घेतली गेली. 1988 साली विशाखा काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि या निमित्ताने मराठी सारस्वतांची सरस्वती अर्थात शांताबाई शेळके या कुसुमाग्रजांशी कशा जोडल्या गेल्या ते त्यांनी एका लेखामध्ये लिहून ठेवलं आहे. त्यांच्या नजरेनं कुसुमाग्रजांच्या विषयी त्यांनी काय टिपलं, नाशिककरांच्याबद्दल त्यांनी काय टिपलं असा एक लेख अंतर्नाद मासिकाच्या दिवाळी अंकामध्ये 1999 साली प्रकाशित झाला होता. त्या प्रचंड मोठ्या लेखामधला एक अतिशय छोटासा हा एक अंश आहे, तो आम्ही आता वाचतोय. कुसुमाग्रजांना भारतीय साहित्यसृष्टीत सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ हा श्रेष्ठ वाङ्मयीन पुरस्कार मिळाला आणि रसिकांच्या त्यांच्याविषयीच्या प्रेमादराला अपार भरता आलं. मला यावेळी स्वतः नाशिकला जाऊन कुसुमाग्रजांचं प्रत्यक्ष अभिनंदन करणं शक्य नव्हतं. तेव्हा पुण्यातूनच मी त्यांना अभिनंदनाचं एक छोटंसं पत्र लिहिलं. त्यावेळी त्यांच्याकडे अशा अभिनंदनपर पत्रांचा अक्षरशः पाऊस पडत असणार. आता त्या गर्दीत आपलं पत्र त्यांच्यापर्यंत पोचेल की नाही याची मला जरा शंका होती. पण कुसुमाग्रजांना पत्र मिळालं आणि त्याला तत्परतेनं त्यांनी उत्तरही धाडलं. उत्तराची ठरीव मजकुराची पत्र त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात झेरॉक्स करून ठेवली होती. पण बऱ्याच पत्रांमध्ये त्यांनी स्वतःचा काही मजकूर अगत्याने लिहिला होता. मला त्यांचं जे पत्र आलं त्यामध्ये आभाराच्या मजकुराबरोबर त्यांनी स्वतःच्या अक्षरामध्ये छंदोबद्ध कविता पंक्ती रचून पाठवल्या होत्या. पत्रातून असे स्वरचित काव्य लिहून पाठवणं हा कुसुमाग्रजांचा एक आवडता छंद होता. माझ्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं, पुरस्कार जाणीजे वारा, उडवी निर्माल्याचा पसारा, परी स्नेहबंधाचा चिरा, निखळेल काय. सामान्य म्हणावे कोणा, असामान्य गणावे कोणा, हा तो शब्दांचा पाळणा यात्रेतील. तरी संदेह नसो काही, जो जैसा तेथेच राही, पत्रानंद लाभतो तोही तैसाच लाभावा. क्या बात. मला त्यांच्या उत्तराचं समाधान वाटलं, गंमतही वाटली. त्यानंतर जेव्हा मी नाशिकला गेले तेव्हा त्यांच्या घरी जाऊन स्वतः त्यांचं अभिनंदन केलं. ज्ञानपीठ पुरस्कार बाहेरच्या खोलीत एका टेबलावर ठेवला होता. मी जवळ जाऊन बारकाईनं पाहिला, त्यावरचा मजकूर वाचला. पुरस्काराच्या मानचिन्हाचं मी कौतुक करू लागले तेव्हा कुसुमाग्रज हसून म्हणाले, लोकांना पुरस्काराचे मानचिन्ह बघायला हवे असते म्हणून तूर्त तो इथे बाहेरच्या खोलीत ठेवलाय. लोकांचे कुतूहल संपले की काही दिवसांनी इतर पारितोषिक पुरस्कारांबरोबर तोही कुठेतरी बाजूलाच पडणार आहे. कुसुमाग्रजांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने नाशिककरांच्या त्यांच्याविषयीच्या प्रेमाला तर उधाणच आले आणि मग सहसा कुठेही घडली नसेल अशी एक विलक्षण घटना नाशिकमध्ये घडली. तिथल्या नागरिकांनी आपल्या या आवडत्या कवीसाठी
चक्क एक निवासस्थान सिद्ध करून ते त्यांना मिळवून दिले. नाशिकमधल्या जलतरण तलावालगत असलेली ही एक सुंदर जागा होती. रस्त्यालगतचे फाटक ओलांडून आत गेले की डाव्या हाताला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे वाचनालय. समोर प्रसन्न झाडाझुडपांनी फुलांनी सजलेला बगीचा आणि त्यानंतर स्वतः कवीची राहण्याची जागा म्हणून नियुक्त केलेल्या 4 खोल्यांचा मोकळा हवेशीर फ्लॅट. बाहेर छोटा वरंडा, त्यातून आत प्रवेश केला की डाव्या हाताच्या दिवाणखान्यातून थेट कुसुमाग्रजांच्या खोलीत जाता येईल, त्यांना भेटता येईल. खोली लहानशी पण नीटनेटकी होती. आत शिरताच दारालगत एका खुर्चीवर कुसुमाग्रज बसलेले दिसत. मागे भिंतीवर गडकऱ्यांचे एक सुरेख छायाचित्र असे. खुर्चीलगत एक प्रशस्त कॉट, समोरच्या कोपऱ्यातल्या टेबलावर अनेक पुस्तके आणि लेखनाचे साहित्य ठेवलेले असे. खोलीतून आत प्रवेश केला की उजव्या हाताच्या भिंतीशी टी व्ही आणि त्या भिंतीवर कुसुमाग्रजांच्या दिवंगत पत्नी मनोरमाबाई यांचं छायाचित्र. आत आणखी एक मोठी खोली, तिच्याजवळ स्वयंपाकघर आणि जेवणाची जागा. कुसुमाग्रज आपल्या खोलीत जिथे बसलेले असत तिच्या समोरच्या भिंतीशी ठेवलेल्या 4-5 खुर्च्या. भेटीला आलेली माणसे या खुर्च्यांवर बसत आणि कवीशी वार्तालाप करत. या खुर्च्या कधी रिकाम्या दिसल्या नाहीत. या खुर्च्या कधीच रिकाम्या दिसल्या नाहीत. माणसांची वर्दळ आणि गप्पा सतत चाललेल्या असत. ही बाहेरची खोली एका अर्थानं कुसुमाग्रजांचा दरबारच होता. सकाळी 10-11च्या सुमाराला ते एकदा तिथं येऊन बसले की त्यांच्याकडे नाना प्रकारची माणसे भेटायला येत. त्यांचे जवळचे स्नेही प्राचार्य वसंतराव पाटील, हेमंतराव टकले, प्राध्यापक भावनाताई भार्गवे, सारडा शेठ ही नित्याची मंडळी तर त्यात असतच. पण इतर कोण कोण भेटायला येतील त्याचा काही नेम नसे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नामवंत साहित्यिक त्यात क्वचितच असत. बाहेरगावून कुणी कवी किंवा लेखक आले तर आवर्जून कुसुमाग्रजांकडे येत, बसत, गप्पा मारत. पण एरवीची मंडळी अगदी वेगळ्या प्रकारची असत. त्याच्यात कुणी एखादा प्राथमिक शिक्षक असे, एखादा सामाजिक कार्यकर्ता असे, एखादा गावातलाच कुणी व्यापारी किंवा दुकानदारही असे. क्वचित एखादा कॉलेजात शिकणारा विद्यार्थी असे, तर कधी शाळकरी मुली देखील असत. कुणाला नुसतीच भेट हवी असे, कुणाला प्रशस्तीपत्र लिहून हवे असे, कुणाला आपल्या नवशिक्या लेखन प्रयत्नाबद्दल कुसुमाग्रजांचा काही अभिप्राय घेण्याची इच्छा असे. शाळकरी मुले मुली आपल्या वह्या दाखवीत, निबंधांवर शेरे घेत. एखादी चिमुकली कवयित्री आपली कविता लाजत लाजत म्हणून दाखवी. या साऱ्यांना जिव्हाळ्याचे, कौतुकाचे, कधीकधी सहानुभूतीचे 2 शब्द हवे असत आणि ते त्यांना हमखास मिळत. ही बैठक उठताना कधीकधी जेवणाची वेळ टळून जाई. तात्यांच्या प्रकृतीची चिंता करत शांताबाई, स्वयंपाकाची व्यवस्था करणाऱ्या शांताबाई आत कंटाळून जात. पण कुसुमाग्रजांनी कधी कसली तक्रार केली आहे, कधी कुणाचा कंटाळा केला आहे असे मात्र घडत नसे.